वेलकम टू रेसिपीज बुक मराठी। आजच्या ह्या भागामध्ये आपण बघणार आहोत मेथी मलाई पनीर। अगदी इझी रेसिपी आहे, तर चला मग झटपट सुरू करूया। मेथी मलाई पनीर करण्यासाठी इथे मी एका पॅनमध्ये 1 ते 1.5 चम्मच तेल घालून घेतलेलं आहे। तेल तुम्ही तुमच्या टेस्ट अकॉर्डिंग ॲड करू शकता। तेल गरम झालं की 1 चम्मच मोहरी घालायची आहे आणि 1 चम्मच जिरं घालायचं आहे। त्यानंतर काही खडे मसाले घालायचे आहेत, तर त्यामध्ये तेजपान घालायचं आणि 1 चक्री फूल घातलेला आहे, 1 इंच दालचिनीचा तुकडा घातलेला आहे आणि 2 मसाला वेलची घातलेले आहेत। हे सर्व 1 मिनिट परतून घ्यायचं तेलामध्ये। मसाले छान परतल्यानंतर इथे आपण लाल मिरच्या घालणार आहोत, तर 2 लाल मिरच्या घालून घ्यायच्या आणि त्याला पण 1 मिनिट परतून घ्यायचं। त्यानंतर इथे 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या बारीक बारीक तुकडे करून घालायच्या। तुम्हाला जर लसूण पाकळ्या भाजीमध्ये अशा आवडत नसतील तर तुम्ही क्रश करून सुद्धा घालू शकता। त्यानंतर आपण इथे टेस्ट अकॉर्डिंग साधारण 2 ते 3 चम्मच हिरव्या मिरच्या घालून घेणार आहोत, तर हिरव्या मिरच्या पण बारीक बारीक कट करायच्या आणि ह्या भाजीमध्ये घालायच्या। त्यानंतर इथे चॉप केलेला कांदा, एक मीडियम साईजचा कांदा बारीक बारीक चॉप करून ह्या भाजीमध्ये घालून घ्यायचं आहे। फक्त एकच कांदा यामध्ये घालायचा आहे आणि सोबतच आपण एका कांद्याची इथे ग्रेव्ही करून घेणार आहोत। एक कांदा आणि काजूची पेस्ट करून घ्यायची आहे, ती पण साईडला ठेवून द्यायची आणि मसाला शिजतपर्यंत आपण भाजी धुवून घेऊया। ती इथे 2 जुड्या मेथीची भाजी घेतलेली आहे, मी बारीक बारीक तोडून घ्यायची किंवा तुम्ही कटही करून घेऊ शकता। त्यानंतर 1 ते 2 पाण्याने हिला स्वच्छ धुवून घ्यायचं। स्वच्छ धुतल्यानंतर आपण याला एका कोपरमध्ये किंवा चाळणी ठेवून भाजी काढून घ्यायची, म्हणजे पाणी पूर्णपणे याचं निथळून घ्यायचं। तर अशा पद्धतीने भाजी स्वच्छ धुवून आपण चाळणीमध्ये काढून घेऊया, म्हणजे पाणी पूर्ण निथळून जाईल आपला मसाला शिजतपर्यंत। तर आता ही भाजी आपण साईडला ठेवून द्यायची। तर बघूया कांदा छान शिजलेला आहे, तर तिथे आलं लसूण आणि हिरव्या मिरच्याची 1 चम्मच पेस्ट आपण घालून घ्यायची आणि अद्रक लसणाचा कच्चेपणा निघतपर्यंत आपण ही शिजवून घ्यायचं। कांदा छान शिजला, आलं लसणाची पेस्टही छान शिजली की आपण जी काजू आणि कांद्याची पेस्ट करून ठेवलेली होती साधारण 1 वाटी, ती आपण यामध्ये घालून घ्यायची। तर 1 कांदा घ्यायचा मीडियम साईजचा आणि 10 ते 12 काजू घ्यायचे, हे पाण्यामध्ये उकडून घ्यायचं आणि त्यानंतर याची पेस्ट इथे घालून घ्यायची आणि ती पण छान शिजवून घ्यायची मिक्स करून। तर तेल सुटतपर्यंत आपल्याला ही ग्रेव्ही छान शिजवून घ्यायची। जेवढी आपली ग्रेव्ही छान शिजेल तेवढीच आपल्या भाजीला चव अतिउत्तम येईल। तर 1 ते 2 मिनिटं मसाला छान मिक्स केल्यानंतर आपण यावर झाकण ठेवायचं आहे आणि झाकण ठेवून कमीत कमी 5 ते 6 मिनिटं छान तेल सुटतपर्यंत आपल्याला ही ग्रेव्ही शिजवून घ्यायची आहे। तर अधोमध याला फिरवतही राहायचं, तोवर आपला मसाला शिजत आहे तोवर आपण मेथीची भाजी ही पण शिजवून घेऊया। तर गॅसवर दुसरी कढई ठेवायची, त्यामध्ये 1 चम्मच तेल घालायचं आणि अर्धा चम्मच हिंग घालायची। हिंग छान तळतळायला लागली की आपण जी मेथीची भाजी चाळणीमध्ये काढून ठेवलेली होती, पाणी पूर्णपणे काढून, ती मेथीची भाजी यामध्ये घालायची। इथे काही दुसरं घालायची गरज नाही, मसाले पण घालायची गरज नाही, मीठं देखील घालायची गरज नाही। आपण फक्त ही भाजी छान शिजवून घेऊया। तर भाजी इतपत आपल्याला शिजवायची आहे की पाणी पूर्णपणे निघून जायला हवं आणि भाजीचा रंगही चेंज व्हायला हवा। जर भाजी अशा पद्धतीने आपण आधी हिंगामध्ये शिजवून घेतली तर भाजीची चव ही कडवट लागत नाही आणि भाजी दिसायलाही खूप छान दिसते आणि पूर्णपणे ती शिजल्यामुळे त्याची चव देखील अतिउत्तम येते। तर भाजी अशा पद्धतीने आपण छान शिजवून घेऊया। गॅसच्या दुसऱ्या साईडला भाजी ठेवायची आणि एका साईडला आपण मसाला शिजवून घेत आहोत। यावर झाकण वगैरे काही ठेवायची नाही, झाकण ठेवल्यामुळे आपला भाजीचा रंग हा पांढरा येतो, म्हणून हिरवीच भाजी आपल्याला हवी तर हे झाकण ठेवायचं नाही। अशाच पद्धतीने एका साईडला भाजी शिजवू द्यायची। त्यानंतर आपण जो मसाला घातलेला होता तो मसाल्याला बघा छान असं तेल सुटलेलं आहे, म्हणजे आपला मसाला हा छान शिजलेला आहे। तर यामध्ये आता आपण मसाले घालूया, ड्राय मसाले। तर यामध्ये सर्वप्रथम अर्धा चम्मच आपण हळद घालून घेऊया टेस्ट अकॉर्डिंग। त्यानंतर इथे अर्धा चम्मच धनेपूड घालून घ्यायची आहे आणि टेस्ट अकॉर्डिंग इथे तिखट घालायचं आहे। तर 1 ते 1.5 चम्मच साधारण तुम्ही तुमच्या टेस्ट अकॉर्डिंग इथे तिखट घालायचं आणि चवीनुसारच इथे मीठ देखील ह्यावेळेस घालून घ्यायचं। त्यानंतर इथे 1 चम्मच हा मी गोडा मसाला घातलेला आहे आणि सोबतच काही कसुरी मेथी पण घालून घ्यायची हाताने क्रश करून। आता हे सर्व मसाले आपण छान एकजीव करून घ्यायचे, पूर्णपणे छान मिक्स करून घ्यायचे आणि 1 ते 2 मिनिटं तेलामध्ये आपण हे मसाले शिजवून घ्यायचे। मसाले जेवढे छान शिजतील तेवढीच आपली भाजी खूप छान दिसेल आणि रंगातही खूप सुंदर येईल।
मेथी मलाई असल्यामुळे हा भाजीचा रंग थोडा पांढराच येतो आणि भाजी जास्त तिखटही नसते, म्हणून तिखट तुम्ही तुमच्या टेस्ट अकॉर्डिंग इथे ॲड करू शकता. आता झाकण ठेवायचं आणि परत 1 ते 2 मिनटं याला छान शिजवून घ्यायचं. 1 ते 2 मिनटानंतर आपण परत एकदा चेक करूया भाजी आपली शिजली का. तर बघा, असं छान मस्त तेल उतरलं की समजून जायचं मसाला आपला छान मस्त शिजलेला आहे. सोबतच एका साईडला गरम पाणी ठेवलेलं आहे मी गरम होण्यासाठी. आणि आता ह्या स्टेजवर इथे 2 बारीक बारीक कट केलेले इथे टमाटर ॲड करायचे आहेत. तर टमाटरऐवजी तुम्ही टमॅटो प्युरी देखील ॲड करू शकता किंवा बारीक बारीक चॉप करून देखील ॲड करू शकता. आता हे मसाला जोवर शिजतोय तोवर आपण बघूया भाजी आपली शिजलेली आहे की नाही. मेथीची भाजी जी आपण एका साईडला शिजवायला ठेवलेली होती ती पण चेक करून घ्यायची, ती शिजली की नाही. तर बघा, अशा पद्धतीने पूर्णपणे पाणी निथळून गेलेलं आहे, पूर्णपणे पाणी आटून गेलेलं आहे भाजीचं आणि भाजी ही पूर्ण छान शिजलेली आहे. म्हणजे 70 ते 80% आपल्याला ही मेथीची भाजी शिजवून घ्यायची आहे. तर आता भाजीचा गॅस बंद करायचा आणि त्याच गॅसवर आपण तावा ठेवायचा आणि ताव्यामध्ये पण कमीत कमी अर्धा पाव पनीर मी इथे घेतलेलं आहे. ते थोडं तेल घालून छान पूर्णपणे याला पण थोडं तळून घ्यायचं. पनीर तळलं की त्याची चव भाजीला खूप छान येते आणि ताव्यावर तळलं तर अधिकच छान येते. म्हणून अशा पद्धतीने पूर्ण पनीर तळून घ्यायचं आणि याचे बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे तुम्ही तुमच्या टेस्ट अकॉर्डिंग. बघा, भाजी पूर्णपणे शिजलेली आहे. गॅस बंद केला. तर आता आपण आपला मसाला शिजलेला आहे का तो चेक करूया. तर बघा, तेल वगैरे छान उतरलेलं आहे, मसाला छान शिजलेला आहे. तर आता ह्या स्टेजवर आपण इथे मेथीची भाजी जी एका साईडला शिजवून घेतलेली होती ती मेथीची भाजी इथे घालायची आणि छान मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायची. मेथीची भाजी छान बारीक कापायची, त्यामुळे काय होतं की असं लांब लचक असे देठं तिचे दिसणार नाही, छान मस्त अशी मोकळी मोकळी दिसेल ती. तर अशा पद्धतीने छान आधी त्याला एकदा मिक्स करून घ्यायचं आहे मेथीच्या भाजीला आपल्या मसाल्यामध्ये. आणि जर तुम्हाला यामध्ये पनीर ॲड नसेल करायचं तर तुमची भाजी इथे स्टॉप करायची, अगदी परफेक्ट तुमची भाजी तयार आहे. पण आपण मेथी मलाई करणार आहोत त्यासाठी म्हणून आता मी इथे जी गरम पाणी घेतलेलं होतं ते गरम पाणी घालून घ्यायचं. साधारण अर्धा ग्लास, फक्त अर्धाच ग्लास पाणी गरम करायचं आणि ते घालायचं. ह्या भाजीला जास्त ग्रेव्ही नसते, त्यामुळे फक्त अर्धा ग्लास पाण्यामध्ये अगदी मस्त आपली ग्रेव्ही पण होते आणि भाजी छान थिक पण होते. तर आता छान हे मिक्स करून घ्यायचं. गरम पाण्यामुळे आपल्या भाजीला रंग खूप सुंदर येतो. तर हे मिक्स झाल्यानंतर जे पनीरचे बारीक बारीक तुकडे आपण करून ठेवलेले होते, तुम्ही तुमच्या साईजनुसार पनीर कट करू शकता. तर अशा पद्धतीने ह्या स्टेजवर आपण इथे पनीर घालून घ्यायचं आहे, मस्त छान मिक्स करून घ्यायचं आहे. खूप छान टेस्टी बनते ही भाजी आणि अगदी मस्त अप्रतिम दिसते. अगदी हॉटेल रेस्टॉरंटमध्ये नाही बनेल एवढी परफेक्ट आपली भाजी ते बनून तयार होते. तर 1 चमच इथे गरम मसाला घालून घ्यायचा आहे. शेवटी 1 चमच कसुरी मेथी घालून घ्यायची आहे. छान मूठभर इथे कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि सोबतच वरून क्रीमसुद्धा डिप करून घ्यायची. खूप मस्त छान लागते ही भाजी. तर तयार आहे मेथी मलाई पनीर, अगदी रेस्टॉरंट स्टाईल रेसिपी. खूप मस्त बनते ही रेसिपी. तर नक्कीच तुम्ही पण ह्या पद्धतीने ट्राय करा, तुम्हाला नक्की आवडेल. आणि हा व्हिडिओ आपल्या फॅमिली आणि फ्रेंड्ससोबत जास्तीत जास्त शेअर करा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉनसुद्धा नक्कीच प्रेस करायची, म्हणजे माझे नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत झटपट पोहोचतील. तर चला मग आता भेटूया पुढल्या रेसिपीला.